इलेक्शन कमिशनने इलेक्टोरल बॉन्ड घेतलेल्यांची जी यादी जाहीर केली त्या यादीचा तपशील हळूहळू बाहेर येतोय. काल त्याचा काही तपशील मी तुम्हाला सांगितला. या यादीतलं एक नाव आहे टॉरंट ग्रुप. टॉरंट ग्रुप ही सुधीर मेहता यांची कंपनी आहे. सुधीर मेहता हे या कंपनीचे चेअरमन आहेत आणि गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून नरेंद्र मोदींचे ते निकटवर्ती आहेत. या टॉरंट ग्रुपचं नाव SBIच्या इलेक्टोरल बॉन्डच्या यादीमध्ये आलेलं आहे आणि या टॉरंट ग्रुपने 7 मे 2019 ते जानेवारी 2024 या 5 वर्षामध्ये 185 कोटी रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड खरेदी केले आणि बहुधा ते भाजपला दिले असं या यादीवरून दिसतंय. लक्षात घ्या, मे 7, 2019 ते जानेवारी 2024 पर्यंत यांनी 185 कोटी रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड टॉरंट ग्रुपने खरेदी केले. हा टॉरंट ग्रुप जो आहे सुधीर मेहतांचा, त्यामध्ये 2 कंपन्या येतात. त्यातल्या पहिल्या कंपनीचं नाव आहे टॉरंट पॉवर लिमिटेड. ही पॉवर कंपनी आहे, ही वीज कंपनी आहे. आणि दुसरी कंपनी आहे टॉरंट फार्मास्युटिकल लिमिटेड. ही औषध कंपनी आहे. दोन्ही कंपन्यांना मोदी सरकारने मोठ्या सवलती दिलेल्या आहेत, फेवर केलेलं आहे. आता या टॉरंट ग्रुपने जे 185 कोटीचे इलेक्ट्रोल बॉन्ड विकत घेतलेले आहेत गेल्या 5 वर्षात, या टॉरंट ग्रुपला महाराष्ट्राचे 2014 ते 19 या काळातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास सवलत दिली. अगदी खास सवलत दिली. बघा, आ गया है द बिगेस्ट, द ग्रेटेस्ट रमी टूर्नामेंट, द वर्ल्ड रमी टूर. देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं, या टॉरंट कंपनीने 7 मे 2019 आणि 10 मे 2019 रोजी 14.9 कोटींचे इलेक्ट्रोल बॉन्ड विकत घेतले. ताबडतोब, म्हणजे बघा काही आठवड्यातच 7 आणि 14 मेला यांनी इलेक्ट्रोल बॉन्ड विकत घेतले 14.9 कोटीचे. आणि 27 मे 2019 रोजी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारने या कंपनीचा 285 कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स, मालमत्ता कर माफ केला. या मालमत्ता करामध्ये व्याजाचाही समावेश होता, दंडाचाही समावेश होता. व्याज आणि दंडासकट या टॉरंट कंपनीचा 285 कोटीचा मालमत्ता कर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना माफ केला. याच कंपनीने पुढच्या 5 वर्षात 185 कोटीचे इलेक्टोरल बॉन्ड विकत घेतलेले आहेत. बघा देवेंद्र फडणवीसांचा कसा हातभार लागलेला आहे. म्हणजे मालमत्ता कर कुणाचा होता, महाराष्ट्र सरकारने माफ केला अधिसूचना काढून. हा मालमत्ता कर जमा व्हायचा होता भिवंडी नगरपालिकेला, पण महाराष्ट्र सरकारने, फडणवीस यांच्या सरकारने भिवंडी नगरपालिकेला असं सांगितलं की हा मालमत्ता कर तुम्ही जर वसूल केला या कंपनीकडून, टॉरंट कंपनीकडून, तर तो जनतेवर अन्याय ठरेल. जनतेवर अन्याय कसा ठरेल, तर हा मालमत्ता कर इतका 285 कोटी रुपयाचा वसूल केल्यामुळे ही कंपनी विजेचे दर वाढवेल, त्यामुळे जनतेवरच त्याचा भार पडेल. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की 285 कोटी रुपयाचा हा मालमत्ता कर माफ करणं. ज्यांचा 285 कोटी रुपयाचा मालमत्ता कर माफ झालेला आहे तीच कंपनी पुढे जाऊन पुढच्या 5 वर्षामध्ये इलेक्ट्रोल बॉन्ड विकत घेते आणि भाजपला देणगी देते 185 कोटी रुपयाची. याचा अर्थ काय काढायचा तुम्हाला माहिती? आधी मालमत्ता कर माफ करून घेतला फडणवीसांकडनं आणि नंतर 185 कोटी रुपयाची देणगी दिली. हिशोब सरळ केला तरी सरळ सरळ या कंपनीचा 100 कोटी रुपयांचा फायदा झालेला दिसतोय. आणि देवेंद्र फडणवीस सरकारने भिवंडी नगरपालिकेच्या महसुलाचं नुकसान केलं लक्षात घ्या, प्रॉपर्टी टॅक्स माफ करून. त्या विरोधात तिथल्या नागरिकांनी आवाज उठवला. त्या विरोधात तिथल्या नागरिकांनी सांगितलं हे अयोग्य आहे, हे अशा प्रकारे कर चुकवेगिरी आहे, हा माफिया आहे. तरी सुद्धा फडणवीस सरकारने ऐकून घेतलं नाही. याचं कारण हा टॉरंट ग्रुप हा नरेंद्र मोदींच्या
अतिशय जवळचा आहे. 37,000 कोटी रुपयाचा हा ग्रुप आहे. 37,000 कोटी रुपये या ग्रुपची किंमत आहे. 1940 साली स्थापन झालेला हा ग्रुप आहे. उत्तमभाई मेहता हे या ग्रुपचे संस्थापक आहेत आणि अर्थातच याचं हेडक्वार्टर मुख्य ऑफिस हे सुद्धा अहमदाबादला आहे. गुजराती उद्योगपती आहेत हे सुधीर मेहता. आता उत्तमभाई मेहता यांचे जे वारसदार आहेत सुधीर मेहता या कंपनीचे मालक हे गुजराती उद्योगपती आहेत, अर्थातच मोदींच्या जवळ आहेत आणि हे यांची अदानीशी सुद्धा दोस्ती आहे. इथे अदानी फॅक्टर सुद्धा येतो हे लक्षात घ्या. कालपासून जी चर्चा चालली आहे ना इलेक्ट्रोल बॉन्डमध्ये अदानी नाही, अदानीशी संबंधित कंपन्या सुद्धा त्यामध्ये आलेल्या आहेत. हळूहळू संशोधन बाहेर येते, एक एक वेगवेगळ्या नावाची कंपनी येते. त्यामुळे अदानी नाही अंबानी नाही असं म्हणू नका. अंबानीचं उदाहरण तर मी कालच तुम्हाला दिलं होतं. पण हे सुधीर मेहता सुद्धा